सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारे श्वासाकडे लक्ष. अंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरू. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. फोर्सफुली इनवर्ड स्ट्रोक. जाणीव आपल्या नाकाच्या ठिकाणी. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतो आणि तो पुन्हा सहज सुरू होतो याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. सावकाश डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. ओमच्या अवतीभोवती निर्माण झालेली किरण, त्याचा ऑरा हा संपूर्ण तपशील आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अकार चरणयुगल. उकार उदर विशाल. मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलीने वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. या सृष्टीतला पहिला नाद ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. डोळे जड होत असतील अथवा पाणी येऊ लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटरमध्ये, भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम आपण आपल्या बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा कालातीत त्रिगुणातीत ओम, उत्पत्ती स्थिती लय सर्वसमावेशक ओम आपल्याला दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार
ओमचंच मनन, ओमचं चिंतन, मनाने शिथिलता स्थिरता. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार खणखणी स्वरातला, उच्च पट्टीतला, आळस झटकून टाकणारा. शरीराकडून मनाकडे आपण या उच्चाराने प्रवास करणार आहोत. पहिला उच्चार हा खणखणी स्वरात, आणि याकरिता आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि उच्चार. अ. पावलांपासून नाभीपर्यंत आपल्याला याचे स्पंदन, व्हायब्रेशन जाणवतील. दुसरा उच्चार हा मध्यम पटीतला असेल. आपली जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया. अकार मकार समप्रमाणात. एक सहज श्वास भरून घेऊया. उच्चार. तिसरा उच्चार अगदी हळू आवाजातला. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. लो पिच मध्ये. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. एक सहज श्वास भरून घेऊया. उच्चार. चौथा उच्चार हा मानसिक असेल. याला कोणतंही प्रमाण नाही. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, आपल्या अंतरात्म्याशी आपल्याला जोडणारा हा चौथा उच्चार, जो मानसिक असेल. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. करूया चित्तशुद्धी. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचा निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवूया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण सुरुवातीला नौकाचालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायच्यात. डोक्याच्या दिशेने हात वर नेऊया. थोडस मागे जायचंय आणि मग पुढे. 1 2 3 4 5. आता विरुद्ध बाजूने. दोन्ही हात पुढे घ्यायचे. आता पुढे जायचं आणि मागे जायचं. 1 2 3 4 5.
5 वेळा झालं की थांबायचं. आता पायामधलं अंतर वाढवायचंय. करणार आहोत आपण टपकी चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचं. असं आता इमॅजिन करायचं की आपण ना दळण दळतोय. ठीक आहे, फक्त पाय आपण मोठे लांब पसरवले. आता थोडस पुढे जायचंय आणि सुरुवात करायची उजवीकडून डावीकडे. 1 बोल ठेवा आपला, 2 3 4 आणि 5. आणि आता पुढून मागे, आता विरुद्ध बाजूने पुन्हा पुढे जायचं आणि डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. हात खाली घ्यायचे आणि पावलं जुळवून घ्यायची. बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्यायची. गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडायच्या. व्हेरी गुड. पाठकाणा सरळ. छान. आता शोल्डर रिलॅक्स आणि डोळे मिटून घ्यायचे. आणि फक्त ब्रिदिंग अवेअरनेस. थोडीशी श्वासाची गती आपली वाढली असेल, तिला आपण नॉर्मल करूया. फक्त श्वासाकडे लक्ष देऊ. ब्रिदिंग अवेअरनेस. श्वास घेतो आणि सोडतो. आणि आता करूया फुल नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि सुरू करायचं. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. अगदी सावकाश 3 वेळेला. डोळे मिटून आपण जी जी काही हालचाल करतोय तिकडे आपलं लक्ष घेऊन जायचं. मान उजवीकडे नेताना डाव्या बाजूला ताण येतोय. पाठीमागे नेताना समोरनं ताण येतोय. डावीकडे मान नेताना उजव्या बाजूने ताण येतोय. या सगळ्याची अनुभूती घ्यायची आणि 3 वेळेला क्लॉकवाईज रोटेशन करायचं आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे अगदी सावकाशपणे. छान. बरं, हे करताना आपल्या चेहऱ्यावरती कुठलेही गंभीर भाव नको. एक जेंटली स्माइल ठेवायची आपल्या चेहऱ्यावर. 3-3 वेळा दोन्ही बाजूने झालं की मान सावकाश सरळ करायची. डोळे परत मिटलेले आहेतच. आपण ज्या काही आता मानेच्या कृती केल्या त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपलं खूप छान झालंय. ही भावना आपल्या मनात. आणि आता करूया आपण बटरफ्लाय मुवमेंट. ठीक आहे, आता सावकाश श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर उचलायच्या आणि खाली प्रेस करायच्या. बरोबर, वर उचलायच्या, प्रेस करायच्या. आणि श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करून घ्यायची. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली वर खाली. व्हेरी गुड. जास्तीत जास्त वर खाली वर खाली. सावकाश हळू 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 कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण जानुशिरासन. पण आज आपण थोडस एक वेगळं करणार आहोत. ठीक आहे, तर आपल्याला दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे, आपला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. ओके, आता उजवा पाय जो समोरनं सरळ आहे ना, तो आपल्याला उजव्या बाजूने सरळ करायचा आहे थोडासा. येस, व्हेरी गुड. छान. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न असेल कांचनताई, जर तुम्हाला कुठेही क्रॅम्प आल्यासारखं वाटत असेल पाय उजवीकडे नेताना, तर तुम्ही पाय समोरच ठेवा. ठीक आहे, आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे करायचं. आता आपल्याला आपला उजवा हात उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. करेक्ट. आणि आता हळूहळू उजवा हात या पायाला घसत घसत उजव्या पावलापर्यंत घेऊन जायचं. हा, ठीक आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा किंवा पायाची बोटं पकडा, टाच पकडा, तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचंय. ठीक आहे, आता डावा हात जो आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा असा. करेक्ट. ठीक आहे. हा,
आता तुझा उजव्या हाताचा जो एल्बो आहे ना तो उजव्या गुडघ्याजवळ येऊ दे. थोडासा फोल्ड कर उजवा हात. व्हेरी गुड, करेक्ट. आणि आता हळूहळू उजव्या बाजूला बेंड व्हायचंय. येस. आता वर असलेला हात जर आपला जातोय का बघा खाली असलेल्या हाताकडे. छान, व्हेरी गुड, खूप छान सौख्या. हा, आणि आता नजर समोर ठेवायची. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश. उजवा हात खाली. व्हेरी गुड. आता उजवा पाय सावकाश आधी समोर घेऊन यायचा. जमिनीला घासत घासत आधी समोर घेऊन. मग डावा पाय सरळ करायचा. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. छान. आणि आता आपण हेच विरुद्ध बाजूने करूया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. आता उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून द्यायचं. डावा पाय डाव्या बाजूने सरळ करण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, आपली क्षमता जशी आहे त्याप्रमाणे. आता डावा हात डाव्या मांडीवर ठेवायचा, हाताचा तळवा. ठीक आहे, पायाला घासत घासत आपल्याला डाव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडायचा. आपल्या डाव्या हाताचा एल्बो डाव्या गुडघ्याजवळ येऊ दे. येस. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. वर असलेला हात खालच्या हातापर्यंत जातोय का बघायचं. व्हेरी गुड. नजर समोर. छान. इथे पूर्णपणे आता आपली उजवी बाजू ताणली गेली आहे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू उजवा हात वर. पुन्हा मध्ये आणायचा आहे. डावा पाय सावकाश जमिनीला घासत घासत आधी समोर घेऊन या. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडूया. रिलॅक्स. इथे साईड वर्ड बेंड होता बरोबर. पाठकणा, पोटीपोट म्हणा, इथे साईड वर्ड बेंड होता. आता आपण थोडासा फॉरवर्ड बेंड घेऊया. पश्चिमोत्तानासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. पाठकणा सरळ ठेवायचा. ठीक आहे, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. आता जर पाठीची दुखणी असतील तर मात्र जास्त पुढे झुकणं टाळायचं. एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत पावलापर्यंत न्यायचे. दोन्ही हातांनी पाऊल, टाच किंवा पायाची बोट पकडा. ओके. आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. तुमची हनुवटी गळ्याकडे जाऊ दे, म्हणजे कपाळ आपोआप गुडघ्याच्या दिशेने पोचते. आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. खांदे रिलॅक्स ठेवा. श्वास घेताय, सोडताय. छान. ओके. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत सावकाश वर आणि विश्राम. रिलॅक्स. मान मध्ये सैल सोडून विश्रांती. आता यालाच आपण एक कॉम्प्लिमेंट करणार आसन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पूर्वोत्तानासन ज्याला म्हणतात. दोन्ही हात मागे ठेवायचे. बघा, हाताचे जे तळवे आहेत ते समोर आपल्या सीटच्या दिशेने असतील. ठीक आहे. दोन्ही हातांची बोट आपल्या पावलाच्या दिशेने. ठीक आहे, नजर समोर. आणि आता सावकाश आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. पांड्यावर उचलायचे, गुडघेवर उचलायचे. पावलं जमिनीकडे स्ट्रेच करायची. मान मागे सैल सोडायची. छान. पुन्हा इथे पाय काउंट होऊन 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश सीटचा भाग जमिनीवर, पांड्या जमिनीवर आणि विश्राम. रिलॅक्स व्हा. कुठे उभं राहायचं. बैठक स्थितीमध्ये सॉरी त्या स्टँडिंग मध्ये विश्रांती घेऊया.
करणार आहोत आपण कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावी. उजवीकडे. हात थोडेसे स्विंग होऊ देत ना डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. पायातलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर, तळवे सिलिंग. ओके. आणि आता पुन्हा एकदा डायनॅमिक हालचाल. उजवीकडे बेंड, मग डावीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. मध्ये येऊन थांबायचं. पायामधलं अंतर थोडस वाढवायचं. अजून थोडस वाढव. आणि आता पुन्हा गोल फिरायचं. ठीक आहे. रोटेशन आपण करणार आहोत चक्की चालती. मगाशी जे आपण बसून केलं त्यात आपण उभं राहून करणार. सुरू करूया. 1 3 टाइम 2 3 अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3. मध्ये येऊन थांबायचं. हातांची बोटं जी एकमेकांमध्ये गुंफली ती सोडून द्यायची. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती. रिलॅक्स व्हायचं. लक्ष आपल्या श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. पुढची कृती आपण ओंकार करणार आहोत. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं. एकमेकांच्या जवळ घेऊन किंचित अंतर. ठीक आहे. आता श्वास घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करत हात साईडने खाली. श्वास घेत हात वर. श्वास घेत हात वर. आता श्वास घेत हात साईडने वर जातील आणि श्वास सोडत समोरनं खाली येतील. श्वास घेत साईडने हात वर. श्वास सोडत श्वास घेत साईडने हात वर. श्वास सोडताना रिलॅक्स. विश्रांती. करणार आहोत आपण वृक्षासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. नजर समोर. आता आपला उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. नजर समोर. आपला बॅलन्स इथे सांभाळायचा. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर.
जास्तीत जास्त स्ट्रेच. छान. इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करायचं. एक मोठा श्वास घेऊन घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. ठीक आहे. आता उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. सावकाश उजवा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. हेच आता आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि मग डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. तसं केलं तरीही चालेल. आता हळूहळू जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर. थोडस ऍडव्हान्स आपण केलं. पुन्हा इथे आपला स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. दीर्घ श्वसन, डीप ब्रीदिंग. व्हेरी गुड. प्री पोज आपण केलेली आहे. आणि आता रिलीज करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ आणि विश्राम. रिलॅक्स. पुन्हा एकदा ब्रीदिंग अवेअरनेस. सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. 4 सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अंदर मिटून घेऊया. ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. मनामध्ये आपल्या एक छोटासा ग्रॅटिट्यूड सूर्यदेवतेप्रती. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. एक नमस्कारासन, हस्त उत्तानासन, हस्त पादासन, अश्वसंचलन उजवा पाय मागे, दंडासन, अष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन, अश्वसंचलन उजवा पाय पुढे, हस्तपादासन, हस्त उत्तानासन, नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, तर 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3
4, डावा पाय मागे, 5, 6, 7, 8, 9, डावा पाय पुढे, 10, 11, 12. मुखझोपी. सावकाश खाली बसायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वेळा पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्ये, डोळे मिटलेले. आणि आता बंद डोळ्यांनी एक आवर्तन सूर्यनमस्काराचं करा. डोळे मिटलेले ठेवा आणि मानसिक आवर्तन सूर्यनमस्काराचं. आपल्या संपूर्ण 12 स्टेप्स आपण मनानेच इमॅजिन करायचं की आपण त्या करतोय. बघा, एखादी स्टेप आपल्याला करताना थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं, पण जेव्हा आपण मनाने ही कृती करतो तेव्हा आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि हेच आता करायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. करेक्ट. ठीक आहे. आणि एकदा उजवा पाय वर उचलायचा, एकदा डावा पाय वर उचलायचा. हा, डायनॅमिक हालचाल करूया. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. ठीक आहे. हात तसेच ठेवायचे, दोन्ही पाय फोल्ड करायचे. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर, दोन्ही पाय फक्त फोल्ड करायचे. ठीक आहे. आणि एकदा आता पाय आपले एकदा उजवीकडे एकदा डावीकडे असं तिथल्या तिथे फिरवून घ्यायचे. बरं, आपल्याला पूर्ण रोल नाही व्हायचंय, फक्त आपली अपर बॉडी जेंटली मुवमेंट होईल. अपर बॉडीमध्ये आपल्याला जास्त जी एनर्जी आहे ती आपल्या दोन्हीही पायांपासून म्हणजे कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे ठेवायला लावायची. ठीक आहे. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे, तिथल्या तिथेच ट्विस्टिंग. करेक्ट, बरोबर. हा, 10 टाइम करूया. 1, 2, डावीकडे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्ये येऊन थांबायचं. हात आपले खाली घ्यायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. थोडा वेळ रिलॅक्स. आपण आता ज्या ज्या काही कृती केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण पवनमुक्तासन, अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता आपला उजवा पाय वर उचलायचा आहे 30 डिग्री आणि तो फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाला समोरनं हातांचा विळखा. आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1, रिलीज. डोकं खाली, हाताचा विळखा सोडूया. उजवा पाय हवेत सरळ, नियंत्रित जमिनीवर. डावा पाय 30 डिग्री वरती,
पाय फोल्ड, हाताचा विळखा. सर्वायकलचा त्रास असेल तर डोकं वर उचलू नका. बाकी सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. डोळे मिटलेले, जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोकं खाली, हाताचा विळखा सोडूया. आपला पाय हवेत सरळ आणि सावकाश जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. एक श्वास भरून घ्या, संपूर्ण सोडा. करूया पूर्ण पवन मुक्तासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 30 डिग्रीवर आणि फोल्ड. समोरनं हाताचा विळखा आपल्या दोन्ही पायांना. पोटाचे स्नायू रिलीज करा, खांदे रिलॅक्स करा. डोळे मिटून घ्या, काही सेकंद त्या स्थितीची अनुभूती घ्या. आता ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्याने असंच थांबायचंय. बाकीच्यांनी डोकं वर उचला, हनुवटी, कपाळ किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. आपले दोन्ही पाय हवेत सरळ करा, नियंत्रित जमिनीवर. विश्रांती, रिलॅक्स. आता सावकाश एका कुशीला वळायचं, पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. या स्थितीमध्ये आपण एक आसन करणार आहोत, नौकासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हातांना स्ट्रेच, दोन्ही पायांना स्ट्रेच. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. करेक्ट. आता इथे 10 काउंट थांबूया. नॉर्मल ब्रीदिंग चालू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. पाय खाली, हात खाली, कपाळ जमिनीवर आणि विश्रांत. एका गालावर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून 1 मिनिट विश्रांती घ्या. डोळे मिटलेले, श्वासाकडे लक्ष. कुठलीही हालचाल न करता आपल्याला काही सेकंद इथे थांबायचंय. आणि सावकाश एका कुशीला वळू, हळूहळू बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश. विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सारखी म्हटली. आपल्याला जास्त वेळ ज्या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे त्या स्थितीमध्ये बसायचंय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आपण जी शुद्धी क्रिया करणार आहोत, त्राटक, त्यासाठी आपण थोडेसे डोळ्यांची लुझनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा, दोन्ही हात गुडघ्यांवरती, पाठकणा सरळ. आता जास्तीत जास्त आपल्याला डोळे एकदा उजवीकडे न्यायचे, एकदा डावीकडे. फक्त बुबुळांमध्ये हालचाल. हा, व्हेरी गुड. हा, मान नाही हलवायची. छान. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, मध्ये. आता डोळे वर, खाली, जमिनीकडे. वर, सिलिंगकडे, जमिनीकडे, सिलिंगकडे, जमिनीकडे. व्हेरी गुड. सिलिंगकडे,
जमिनीकडे, सिलिंगकडे, जमिनीकडे. पुन्हा नजर समोर. आता डायगनोली आपण थोडेसे डोळे फिरवणार. उजव्या बाजूला पाहताना वर पाहायचं सिलिंगकडे, डाव्या बाजूला पाहताना खाली जमिनीकडे पाहायचं. डायगनोली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता विरुद्ध बाजूने डायगनोली. डावीकडे पाहताना वर, उजवीकडे पाहताना खाली. डावीकडे वर, उजवीकडे खाली. डावीकडे वर, उजवीकडे खाली. डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळा. नजर समोर. एकदा उजवीकडे पाहायचं, वरती, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. उजवीकडे वर, डावीकडे खाली. नजर समोर. विरुद्ध बाजूने डावीकडे वर, उजवीकडे खाली. डावीकडे वर, उजवीकडे खाली. अजून एक राऊंड. डावीकडे वर, उजवीकडे खाली. पुन्हा नजर समोर. आता डोळे जास्तीत जास्त मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. मोठे करा, गच्च मिटून. मोठे करा, गच्च मिटून घ्या. पुन्हा डोळ्यांचे स्नायू ताणायचे आणि गच्च मिटायचे. लास्ट राऊंड. ताणायचे आणि गच्च मिटायचे. रिलॅक्स करा. जो डोळ्यांवरती प्रेशर आला होता तो पूर्णपणे रिलीज करा. आता डोळे मिटलेले आपल्याला तसेच ठेवायचे. आपल्याला दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली हलकं डोळ्यांच्या स्नायूंना हलकी हलकी टॅपिंग करायची. पुन्हा पामिंग, टॅपिंग, पामिंग, टॅपिंग. सावकाश हात खाली ज्ञान मुद्रेमध्ये. आता डोळे मिटलेले आपल्याला तसेच ठेवायचे आहे. दीर्घ श्वसनाची आपण 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ मोठा श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन करूया. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवी निरेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावी निरेच. डावीने पूर. डावी बंद. उजवी निरेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावी निरेच. डावीने पूर. डावी बंद. उजवी निरेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने सावकाश रेच. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रे. मनातले विचार कमी झाले. मन शांत स्थिर झालेलं आहे.
सावकाश आपण उघड करून डोळे घालायचे आणि आता आपल्या समोर मेणबत्ती ठेवायची. जे मी काल सांगितलं होतं, एक मेणबत्ती समोर ठेवायची आणि शक्य असेल तर लाईट्स बंद करायचे. समोर एक मेणबत्ती, एक स्टँड ठेवायचा समोर. गरज असेल तर हेडफोन्सचा वापर करा. तर आता एखादा ना खाली एखादा डब्बा किंवा टेबल ठेव, म्हणजे ती मेणबत्ती नजरेच्या टप्प्यामध्ये येईल. सावकाश हा, करेक्ट. खाली ना एक डिश ठेव, म्हणजे ती तुझं टेबल खराब नाही होणार. हा, व्हेरी गुड, बरोबर. आता त्या मेणबत्तीपासून आपल्याला 1 ते 1.5 हात लांब, आता जर चष्मा वगैरे असेल डोळ्यांना, तर तुम्हाला ती मेणबत्तीची ज्योत तुम्हाला जशी क्लिअर दिसेल तेवढा डिस्टन्स ठेवा. ठीक आहे, साधारण ती मेणबत्तीची ज्योत आपल्या हाताच्या 1 फूट लांब, 1 ते 1.5 फूट लांब असेल. ठीक आहे, ओके. हा, आता आपल्याला कुठलीही सुखावह बैठक घ्यायची, ज्या बैठकीमध्ये आपण 10 मिनिटं तरी स्थिर बसून अशी आपल्याला बैठक घ्यायची. मग तुम्ही साधी मांडी घाला, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. हेही जर समजा खाली बसून जमत नसेल तर खुर्चीत बसलात तरीही चालेल. ठीक आहे, कांचनताई तुमचा व्हिडिओ बंद आहे, त्यामुळे तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये चेअरवर बसलात तरीही चालेल. फक्त नजरेची ज्योत, तुमच्या मेणबत्तीची ज्योत एका नजरेच्या टप्प्यामध्ये येईल समोर. शक्य असेल तर लाईट्स बंद करा आणि फॅन सुद्धा बंद करा, म्हणजे ती तुमची ज्योत स्थिर राहील. आता जी आपण ही कृती करतोय, ज्याला ही एक छोटीशी ध्यान पद्धत आहे आणि त्याचबरोबर ही एक शुद्धिक्रिया सुद्धा आहे. योगशास्त्रामध्ये एकूण 6 शुद्धिक्रिया सांगितल्या, त्यातली कपालभाती ही शुद्धिक्रिया आपण आपल्या वर्गामध्ये घेतो आणि त्राटक ही शुद्धिक्रिया घेतो. आज आपण सुरुवातीला ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण केलं, हे आठवत असेल. तशीच ही शुद्धिक्रिया आहे जी डोळ्यांची शुद्धी होते. तर याला खूप महत्व आहे योगशास्त्रामध्ये. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत. तर ह्या नाड्यांची शुद्धी जी आहे ती या शुद्धिक्रियांच्या मार्फत केली जाते. तर 6 शुद्धिक्रियांपैकी त्राटक ही सुद्धा एक महत्वाची शुद्धिक्रिया आहे, की ज्या महत्वाच्या 2 नाड्या आहेत, हस्तिजीवा आणि गांधारी, ज्या आपल्या डोळ्यांच्या मधून जातात. तर जेव्हा आपण हे मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या डोळ्यांची शुद्धी होते आणि त्याचबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते. तर या त्राटकासंबंधी एक श्लोक असा आहे की हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ म्हणतो की निरीक्षेत्र निश्चलम सदृश्यम सूक्ष्म लक्षम समाहितः अश्रू संपात पर्यंत आचार्य त्राटकम स्मृतम. म्हणजेच काय, तर एखादी अशी वस्तू की जिच्याकडे आपण स्थिर नजरेने पाहतो आणि ती आपली नजर इतकी स्थिर असते की आपल्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. तर हे जे अश्रू येण्याची क्रिया आहे यालाच आचार्य म्हणजेच गुरु त्राटक असं नाव आहे, की ज्याच्याने आपल्या डोळ्यांची शुद्धी होते, आपलं मन एकाग्र होतं. आणि जर विद्यार्थी ही कृती करत असतील तर त्यांचं परीक्षेमधलं जे यश आहे किंवा त्यांची जी स्मरणशक्ती आहे ती वाढायला मदत होते. कारण की अटात त्रायते इति त्राटकम,
म्हणजेच काय, तर भ्रमण करणारं जे आपलं सतत मन आहे, त्या मनाला शांत करण्याचं जे काम आहे, ते हे त्राटक ही शुद्धिक्रिया करत असते. सतत एकामागून एक विचार येत असतात, तर ते विचार थांबवण्यासाठी, मन शांत एकाग्र करण्यासाठी आपण ही शुद्धिक्रिया करतो. तर आता आपल्याला सुरुवात करायची या शुद्धिक्रियेची. तर मी माझा व्हिडिओ थोडा वेळ बंद ठेवते, जेणेकरून तुमचं लक्ष जे आहे ते व्यवस्थित ह्या समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे केंद्रित होईल. म्हणून काही सेकंदासाठी, काही मिनिटांसाठी मी माझा व्हिडिओ बंद ठेवते. आता फक्त मी ज्या ज्या काही सूचना देईल त्या सूचनेकडे लक्ष देऊन आपल्याला ह्या सगळे हे त्या त्राटकाचा अनुभव घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. तर सुरुवात करूया. सुखावह स्थिर बैठक, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. पाठकणा सरळ, आपली मान मध्यभागी, खांदे सैल, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, दोन्ही हात गुडघ्यांवर आणि आपल्या हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने घ्यायचे, म्हणजे सिलिंगच्या दिशेने. डोळे अलगद मिटलेले. आपण जी जी काही आता स्थिती धारण केली त्या संपूर्ण स्थितीचा एक छोटस रिकॅप करा, निरीक्षण करा. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये स्थिरता, स्थिर सुखमासन. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने आहेतच. आणि आता बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव. सकाळची वेळ आहे, कदाचित थोडीशी हलकीशी पावसाच्या सरी येत असतील, त्या सरींचा आवाज, वारा सुटला असेल तर त्या वाऱ्याचा आवाज आपल्या घरामध्ये, आपले कुटुंबीय जे काही काम करत असतील, आई स्वयंपाक घरात काही जेवण बनवत असेल, नाश्ता करत असेल, त्याचा आवाज, हे सगळ्या आपल्या भोवतालच्या जे वातावरण आहे त्या संपूर्ण वातावरणाची जाणीव. शुद्ध हवा, प्रसन्न मन आणि जे काही सहज कानावर पडतंय त्याकडे आपलं लक्ष. हळूहळू आपली जाणीव आपल्या पुन्हा एकदा देहाच्या ठिकाणी घेऊन येऊया. देहधारणा. बंद डोळ्यांनी स्वतःचा आकृतीबंध तपासून पाहूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीमध्ये कुठे ताण वाटतोय का, तिथे आपलं लक्ष घेऊन जाऊया आणि तो भाग मनाने शिथिल करूया. काया स्थिरता. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जायचे. आपल्या मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, भूत, भविष्य, वर्तमान, त्या विचारांची साखळी न तोडता ते तसेच चालू होते. आपल्याला वर्ग झाल्यावर काय करायचंय, कुठली कामे आहेत, काही अभ्यास आहे का, हे जे जे काही चालू आहे मनामध्ये चालू होतं. आता आपण जे हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने घेतले त्यातलं अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक एकमेकांना जोडून घ्या. हातांची ज्ञानमुद्रा. एक दीर्घ श्वास भरून घ्या नाकावाटे आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास नाकाने भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. त्या श्वासासोबत आपण तणावमुक्त होतोय, व्याधीमुक्त होतोय, स्थिर होतोय. पुन्हा एकदा देहधारणा.
पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर स्थिर आहे, शिथिल आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. तीन मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक अगदी हळू आवाजामध्ये आपल्या स्तनांना आपला आवाज ऐकू येईल. पहिला उच्चार करूया. एक श्वास भरून घेऊया. ओम. Feel the vibrations. दुसरा उच्चार. एक श्वास भरून घेऊया. ओम. एक श्वास भरून घेऊया. ओम. शरीर मनाने आपण स्थिर होत आहोत, शांत होत आहोत. मनातल्या विचारांची साखळी हळूहळू कमी होत चालली आहे. आंतरिक सजगता थोडीशी वाढलेली आहे. अलगद डोळे उघडायचे. समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे एकटक स्थिर नजरेने पाहायचं आहे. आपले शरीर अगदी शिथिल झालंय. पाठकणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी आहे. हातांची कोपरं शरीराच्या लगत आहे. ज्ञान मुद्रा. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल हरकत नाहीये, पण आपल्याला अगदी रिलॅक्स होऊन त्या ज्योतीकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे पाहत असताना पापण्यांची हलकीशी उघडझाप होईल, पण आपल्याला स्थिरतेने शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्थिर नजरेने आपण ह्या ज्योतीकडे पाहतोय. डोळ्यांमध्ये जास्त ताण वाटत असेल, पाणी येऊ लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. काही क्षण शांत मन आपलं ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनांची अनुभूती. आपल्याला काही सटल व्हायब्रेशन जाणवत आहेत का? विचारांची श्रृंखला चालूच असली हरकत नाही. शरीर मन शिथिल, रिलॅक्स. डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल तर ते हाताने सावकाश पुसून घ्या आणि पुन्हा हात आपले ज्ञान मुद्रेत घाला. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शरीरातला आपला प्रत्येक अवयव शिथिल झालाय. आपलं मन शांत झालंय, स्थिर झालंय याची अनुभूती. अलगद डोळे उघडूया. एकाग्र चित्ताने या ज्योतीचं पुन्हा एकदा निरीक्षण करूया. त्या ज्योतीचा आकार, रंग, रूप, संपूर्ण तपशील आपल्या मनामध्ये उघड्या नजरेने साठवून घेऊया, सामावून घेऊया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. सावकाश डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या अंतर्मनामधले जे डोळे आहेत त्या डोळ्यांनी आपल्या आयब्रो सेंटर मध्ये आपण ही ज्योत पाहतोय. काही आपल्याला आकार दिसतील, काही रंग दिसतील. जे काही दिसेल ते पाहूया.
अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडायचे. आता ह्या ज्योतीचं आपण सूक्ष्म स्तरावरती निरीक्षण करूया. डोळे उघडून ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय, त्या वलयाचं निरीक्षण करूया. त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली आपली ज्योती, तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग. जो कुठला रंग तुम्हाला दिसतोय त्या रंगाकडे एकटक पाहायचं आहे आणि अगदी त्याच्या खाली जो भाग आहे त्या भागाचा काळसर रंग, ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय, साठवून घेतोय. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. ज्या धाग्यामध्ये जो धागा आहे तो धागा म्हणजेच आपलं शरीर, आणि ज्या धाग्यामध्ये ही ज्योत तेवत आहे शांतपणे ते आपलं मन, जे आता शांत झालंय, एकाग्र झालंय. सावकाश आपली दृष्टी ज्योतीच्या अगदी वरती जे टोक आहे तिथे स्थिर करूया. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. अलगद डोळे मिटून घेऊया सावकाशपणे, आणि ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनश्चक्षुने भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जे दिसतंय त्याचा आनंद घ्या, अनुभव घ्या. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. हा जो मी श्लोक सतत बोलतेय त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये, बाहेरच्या रंगामध्ये जी ज्योत आहे ती ज्योत म्हणजे साक्षात परात्पर परमेश्वर आहे. आणि ही ज्योती प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जी सतत तेवत असते ती ज्योती म्हणजे साक्षात शिवोऽस्म्यहम् म्हणजेच भगवान शंकर आहे. आणि या श्लोकाच्या पठणाने आपण आपल्या ह्या अंतरंगामधल्या जो शिव आहे, साक्षात शिव, त्याला जागृत करतोय, आपलं शरीर मन शुद्ध करतोय. मंद लयबद्ध सुरू असलेला आपला श्वास, चेहऱ्यावर हलकस स्मितहास्य, विचारांची गती कमी झाली आहे, शांत प्रसन्न मन, आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला संकल्प देऊया. माझं शरीर निरोगी आणि मजबूत आहे. मी रोज चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करत आहे. माझ्याकडे चांगली एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. मी शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत आहे. माझं मन शांत आणि निरोगी आहे. मी स्वतःची काळजी प्रेमाने घेत आहे. माझं आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. देवाची कृपा माझ्यावर आहे. माझे आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.
माझं कौटुंबिक स्वास्थ्य, माझे नातेसंबंध विश्वास व प्रेमाच्या धाग्याने विणलेले आहे. माझा परिवार एकजूट आहे. मला माझ्या जीवनामध्ये जे ध्येय, जे यश प्राप्त करून घ्यायचंय, त्यासाठी मी प्रामाणिक काम करत आहे. मी स्वतःला आता त्या ठिकाणी पाहत आहे, जिथे मला पोहोचायचं आहे. त्यासाठी लागणारे योग्य परिश्रम मी सदैव करणार आहे. मी आनंदी आहे. मी शक्तिशाली आहे. कोणत्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत माझ्या मनाची स्थिती ही स्थिर असणार आहे. मी परमेश्वरात मनापासून वंदन करत आहे आणि त्याचे आभार मानत आहे. त्याने मला सुंदर शरीर, सुंदर मन दिलंय. मी श्लोक बोलते, आपण श्रवण करा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी आहेत. शांतीपाठ. ओम सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. आपल्या दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. निर्माण झालेली रूप अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला या महिन्याचा वर्ग इथे आज संपन्न होत आहे. उद्यापासून आपली पुन्हा नवीन बॅच सुरू होतीये. तर तुम्ही रिपीटर म्हणून नक्की जॉईन होऊ शकता पुढच्या महिन्यापासून. ओके. सौख्या, तुला ऑल द बेस्ट. तुझं 10वीचं वर्ष आहे. खूप खूप शुभेच्छा. छान अभ्यास कर. ओके. धन्यवाद कांचनताई. हरिओम. भेटणार आहोत आपण उद्याच्या वर्गामध्ये रिपीटर बॅच. हरिओम. सगळ्यांचे मनापासून आहोत. मीटिंग एंड करते.